आपण लोकांमुळे दुखावत नाही. खरं तर आपण दुखावतो. कारण आपण त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो. आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा फक्त मन दुखत नाही, आपण हळूहळू स्वतःलाच हरवायला लागतो. कधी तुम्ही शांत बसून स्वतःला विचारलंय का, की आपण इतकं सगळं का करतो इतरांसाठी? आपण लक्ष देतो, काळजी घेतो, वेळ देतो. कारण मनात कुठेतरी एक छोटीशी अपेक्षा असते, की समोरचाही आपल्यासाठी तसंच करेल. नमस्कार, मी श्रद्धा. आणि जर तुम्हीही कधी असं फील केलं असेल, की तुम्ही खूप देता, पण परत काहीच मिळत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण वास्तव थोडं वेगळं असतं. प्रत्येक माणूस आपल्यासारखा विचार करत नाही. प्रत्येकाला आपल्या भावना समजतातच असं नाही. आणि हीच गोष्ट आपण स्वीकारू शकत नाही. विशेषतः महिलांसाठी. आपण लहानपणापासून शिकतो, नाती जपायची, ॲडजस्ट करायचं, देत राहायचं. आपण स्ट्रॉंग असतो, पण सेन्सिटिव्हसुद्धा असतो. आपण सगळ्यांना समजून घेतो, पण जेव्हा आपल्याला कोणी समजून घेत नाही, तेव्हा आतून खूप काही तुटतं. आणि जर तुम्हाला असेच रिअल, प्रॅक्टिकल आणि मनाला लागणारे विषय आवडत असतील, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे आपण अशाच गोष्टींबद्दल बोलतो, ज्या खरंच आयुष्यात बदल घडवतात. आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो, मी इतकं का करते? माझ्यासाठी कोणीच का करत नाही? पण खरं उत्तर खूप सिंपल आहे. कारण आपण आपल्या हॅपीनेसचं कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकतो. आता बदल इथून सुरू होतो. एक छोटी खर समजून घ्या. कोणीही तुमच्या मनात काय चाललंय ते आपोआप समजत नाही. तुम्ही कितीही दिलं, तरी समोरच्याला तितकंच परत द्यायची कॅपॅसिटी असेलच असं नाही. आणि हे ॲक्सेप्ट केल्याशिवाय पीस मिळत नाही. अपेक्षा कमी कशा करायच्या आणि तरीही रेस्पेक्ट कसं मिळवायचं? 1. मनातल्या अपेक्षा थांबवा. स्पष्ट बोलायला शिका. आपण मनात एक्सपेक्ट करतो, पण बोलत नाही. आणि मग समोरच्यानी केलं नाही की आपण दुखावतो. पण ट्रूथ असा आहे, कोणीही तुमचं मन वाचू शकत नाही. म्हणून एक्सपेक्ट करण्याऐवजी एक्सप्रेस करा. मला असं वाटतं, मला हे आवडेल, हे सांगणं कमजोरी नाही, ही क्लॅरिटी आहे. 2. सगळ्यांसाठी ऑलवेज अवेलेबल राहू नका. स्वतःला प्रायोरिटी द्या. जेव्हा तुम्ही नेहमी अवेलेबल असता, तेव्हा तुमची व्हॅल्यू कमी वाटायला लागते. म्हणून थोडं स्वतःकडे लक्ष द्या. तुमचा वेळ, तुमची एनर्जी तुमच्यासाठी वापरा. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देता, तेव्हा लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. 3. ओव्हर गिव्हिंग थांबवा. बॅलन्स ठेवा. आपण जास्त देतो, होपिंग की समोरचाही तसंच करेल. पण रियालिटी अशी आहे, जास्त दिलं की ते नॉर्मल वाटायला लागतं आणि ॲप्रिशिएशन कमी होतं. म्हणून देणं थांबवू नका, पण स्वतःला हरवून देऊ नका. तुमची एनर्जी जपणं हेच तुमचं सेल्फ रेस्पेक्ट आहे. 4. इमोशनल बाउंड्रीज ठेवा. सगळ्यांचं बिहेवियर तुमच्यावर इम्पॅक्ट करू देऊ नका. कोणी काही बोललं तर लगेच ते पर्सनल घेऊ नका. स्वतःला सांगा, ही त्यांची रिॲक्शन आहे, माझी व्हॅल्यू नाही. हे समजलं की तुम्ही आतून खूप स्टेबल होता. 5. स्वतःचं ॲप्रिसिएशन स्वतः करा. तुम्ही किती एफर्ट घेतला हे कोणी नोटीस केलं नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःला इग्नोर करू नका. स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देता, तेव्हा लोकही तुम्हाला व्हॅल्यू देतात. 6. लगेच रिॲक्ट करू नका. ऑब्झर्व करा. प्रत्येक गोष्टीला लगेच रिॲक्ट करणं म्हणजे तुमची पॉवर दुसऱ्याला देणं. कधीकधी शांत राहणं, ऑब्झर्व करणं हेच सगळ्यात मोठं स्ट्रेंथ असतं. आणि मग हळूहळू काय बदलतं? तुम्ही कमी एक्सपेक्ट करता, पण जास्त मिळवता. कारण आता तुम्ही मागत नाही, तुम्ही नॅचरली डिझर्व करता. तुमच्यात एक शांत कॉन्फिडन्स येतो, जो शब्दापेक्षा जास्त बोलतो.
अपेक्षा सोडणं म्हणजे मला काही नको असं नाही, तर मी स्वतःसाठी पुरेशी आहे ही जाणीव आहे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही कुणाकडून काहीही अपेक्षा ठेवणार नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवशी लोक तुम्हाला जास्त रिस्पेक्ट देतील, जास्त व्हॅल्यू देतील. कारण त्यावेळेला तुम्ही स्वतःला हरवलेलं नसता, तुम्ही स्वतःला सापडलेलं असता. लोक बदलले नाहीत, तुम्ही बदललात आणि त्यामुळे सगळं बदललं. जर हा व्हिडिओ तुमच्याशी रिलेट झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.